आणि एका दिवशी माझी खूप कंबर दुखत होती, खूप कंबर दुखत होती. ती म्हणली काय का झालं, म्हणलं माझी खूप कंबर दुखते. तर म्हणते का पिरियड आलाय का तुला? मी म्हटलं हो मॅडम पिरियड आलाय. तर म्हणते कामावर यायचं नाही 4 दिवस. म्हटलं ठीक आहे चालेल नाही यायचं. मला वाटलं मला आराम भेटेल, पण तिने दुसऱ्या दिवशी काय केलं, 3 दिवसाचे कपडे मला भिजवून ठेवले. हो 3 दिवसाचे कपडे भिजवून ठेवले. एवढं जड काम मला करायला दिलं. इकडे यायचं नाही म्हणाली, पण हे काम करायचं. मग हा कुठला पिरियड आहे, मग त्या बाईला पिरियड येतं ते कुठे ठेवतात? ती पण तर माझ्यासारखीच बाई आहे ना. मग असे महिलांना करतात. Menstrual justice, we forget unorganized workers. For example, women in working in garment industry, women working in construction work, and then women working as domestic workers. These are unorganized skilled workers who do not have facility to sanitation. They do not have facility to toilet, and again there is a period poverty associated, and then a stigma associated on the basis of their caste, because workplace exploitation happens mostly on Dalit Bahujan women, because these are the women who fall into below poverty lines. These are the women who work as low wage laborers, blue collar laborers. And then we have this domestic workers who have to clean this stuff for you, because I've seen domestic workers made to clean the menstrual clothes of women, and then the underwear and everything, and even the some people had to clean, take the used pads from the restroom, to discard it. Most of the women, from an upper elite class and caste, do not do it, and they want their domestic workers to do it. So menstrual justice deals, with redeeming the dignity of these women. Menstrual justice deals with protecting the safety of this woman, the mental health of this woman, the physical health of these women, and not putting them into risk, protecting them from risk. असंच पिरियडमध्ये पण काय काय महिला तर मीटिंगमध्ये सांगायचे की माझा तर पिरियडमध्ये 2-3 दिवस नाही गेले, सुट्टी जास्त त्रास होतोय, कामावर नाही गेली तर त्याचं काम सुटायचं. कुणाला तर चालायचं नाही तर 2 दिवस सुट्टी स्वतःहून द्यायच्या सेटानीन लोक. ती गोष्ट वेगळी, ते क्वचितच असायचं. मग काय काय महिलांना तसं करतात. आज पण तुरळक आहे, पण हे की त्यांच्या घरात चालत नाही, मासिक पाळीमध्ये जेवण बनवलेलं त्यांना 2 दिवसाची इतर वेगळे कामं घरातून करून घेतले जातात. आणि प्रेग्नन्सीमध्ये तर म्हणजे डिलेवरी झाली तर त्यांना काय भरपगारी रजा भेटायची नाही. प्रामाणिक असेल एखादी सेटानी ठेवते, एखादी सेटानी दुसरी ठेवते, पण त्यांचं काम सुटलं जातं. आज पण त्यांना असं परमनंट सुट्टी त्यांना भेटत नाही आहे. हक्काची फक्त 2 सुट्ट्या भेटतात. युनियन नंतर कायदा त्यांचा पास झाल्यानंतर पास झाल्या, पण एवढं सगळं त्यांना अजून काय फॅसिलिटी भेटत नाही. पण 4 सुट्ट्या म्हणजे थोडेसे 4 सुट्ट्या एमर्जन्सीमध्ये कधी लागली तर ती भेटते. Toilet facility, again, they cannot use the toilet.
So wherever they're working, they have to control their bodily urges for a really long time, and they have to go to a servant quarters which is far away, or they have to wait until they go home, and get themselves relieved. So obviously, end of the day, there should be class conscious within the feminist movement, which is not there for a long time. कारण ती शेटाणीन का बोलते माहिती आहे का, कारण तिच्या हाताखालचे आम्ही नोकरच असल्यासारखं असतो ना. कारण ते जे चांगले शिकू हे उचल ग, इथे मग झाडू मारायचा आहे, तिथे ते कचरा पडलाय, किंवा हे डबा नाही धुतलास, किंवा हे म्हणजे शेटाणी नाही म्हणून ती आम्ही एक तिचं नाव पडलं की शेटाणी म्हणून. दुसरं किती आम्ही लहान आहे तिच्यापेक्षा, म्हणजे किती बी वयानं मोठा असू द्या, पण तिच्या घरी मी काम करते, ती लहान असेल तरी पण तिला आम्ही शेटाणीच बोल, नाव घेऊ शकत नाही किंवा तिला विचारू शकत नाही, असं होतं ना. दुसरं काय नाही. मग तिला आम्ही मोठा दर्जा देतो. तिने आम्हाला किती पण कमीपणा बघू द्या, कमी करू द्या, पण तिला आम्ही, कारण मी बोलले ना तुम्हाला, तिला मोठा दर्जा का दिला, कारण तिचे आम्ही नोकर आहे, तिचं आम्ही काम करतो. ती आदेश, तिचा आदेश ती सांगणार ते आम्ही काम करणार, नाही बोलणार नाही, कारण आमची मजबुरी असते, पण ते करावं लागतं काम, दुसरं काय नाही. जे ते लोक ज्या कपाने चहा पितील त्या कपात आम्हाला चहा देत नाहीत, आणि ते लोक त्यांचं जे असं म्हणजे यूज करतात ते भांडं देत नाहीत, त्यांचं वेगळंच असतं ते भांडं, असं ते आम्हाला देतात. काय पण द्यायचं असलं तर, आणि पाणी पण द्यायचं असलं तरी त्यांचं ते वेगळंच असतं, हे ग्लास वगैरे, हे ताजं जेवण, काय ताजी वस्तू देणार नाहीत, ताजं जे बनवलेलं असतं जेवण ते देत नाहीत. जे काय रात्रीचं असतं, जे काय फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं तेच आम्हाला देणार ते लोक. Body is a body of a house help, a body of a Dalit, a body of a Brahmin, a body of a Bahujan. Everything is same. Just because socially you're here and socially I'm there does not mean your body and my body are very different. So this bodily dignity is something which India has to focus on, especially Indian feminist discourse.